आता पाहूया आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आता येवल्यातच जाऊन उपोषण करतो जरांगेंचा भुजबळांना इशारा, तर भुजबळ सक्षम आहे, घाबरणार नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचं प्रत्युत्तर। सगळेसोरे अध्यादेशाविरोधात सर्वपक्षीय बैठकीत आक्षेप, निर्णय घाईगडबडीने घेता येणार नाही, जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा, मंत्री शंभूराज देसाई यांची विनंती। मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यात 20 मिनिट चर्चा, विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती, सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ, शिंदेंचं आश्वासन। आजच्या भेटीत आरक्षणावर चर्चा होती की दंगली लावण्याबाबत हे माहीत नाही, पवार शिंदेंच्या भेटीवर जरांगेंचा निशाणा, मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नाही अशीही टीका। मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार, जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, शरद पवारांनाही मराठा ओबीसींमध्ये भांडण लावायचंय, जरांगे कुणाची सुपारी वाजवत आहेत हे सगळ्यांना माहिती, आमदार परिणय फुके यांचा जरांगे आणि पवारांवर हल्लाबोल। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। मराठा समाज अजून आपल्या मागे उभा, शिवराळ भाषा, एकेरी वक्तव्य, हमरी-तुमरी बंद करावी, स्वतःची वक्तव्य मुजोरीची, तेव्हा दुसऱ्यांना मुजोर म्हणणं चुकीचं, प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। शरद पवारांनी हा वाद सोडवला हवा, मात्र मनोज जरांगे आणि शरद पवारांची भाषा एकच आहे, ओबीसी आरक्षणावर शरद पवार गप्प का, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, लक्ष्मण हाकेंचं आव्हान। आगामी वर्षात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिलासा देणारा निर्णय।